नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण हळद बाजार भावाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची अशी अपडेट घेऊन आलो आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये NCDX प्रमाणे कोणत्याही बाजार समितीमध्ये हळद खरेदी होत नाही। जो ऑनलाईनचा बाजारभाव आहे त्या ऑनलाईनच्या बाजारभावापेक्षा 2-3 हजार रुपयाने कमीच शेतकऱ्यांची हळद ही मार्केट कमिटीमध्ये म्हणजे बाजार समितीमध्ये विकत असते। आणि त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून मोठ्या बैठका घेण्यात आल्या आणि त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद बाजारभावा संदर्भामध्ये नियम लावलेले आहेत। आता ते नियम कोणते आहेत आणि या नियमाबरोबरच महाराष्ट्रामध्ये आता सध्या हळदीचे बाजारभाव काय आहेत आणि NCDX म्हणजे ऑनलाईनचा बाजारभाव काय वाढलाय का कमी झालाय या संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीमध्ये शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून कुठले नियम हळदीच्या विक्री संदर्भामध्ये त्यांनी स्वतः लावले ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम तर पहिलं असं अपडेट आहे की जवळपास कुप्पा पद्धतीला शेतकऱ्यांचा विरोध आहे। जी हळद कुप्पा पद्धतीच्या माध्यमातून व्यापारी खरेदी करतात याला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून याला विरोध आहे। कारण की कुप्पा पद्धतीने हळद जर केली तर शेतकऱ्यांचं नुकसान होतं असं शेतकऱ्यांचं आणि शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे। आता तुमचं काय म्हणणं हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर हळदीचे बाजारभाव जे होतात हळदीचा जो लिलाव होतो त्याच्यामध्ये जवळपास हळदीला 14,000 रुपये भाव ठरला तर 14,000 पासून ते 14,025, 14,050, 14,075 अशी बाजारभाव म्हणजे एकदम वाढत नाही तर ते काय करतात 14,005, 10, 15 म्हणजे 5-5 रुपयानं बाजारभाव वाढवत असतात। त्यामुळे याला सुद्धा विरोध आहे। 25 रुपयाच्या पट्टीमध्ये वाढ करावी। जसं की 14,000 रुपये भाव ठरला आणि पुढच्या व्यापाऱ्यांना 14,025 ठरवला तर 14,025, 14,050, 14,075 किंवा एखादा पुढचा व्यापारी त्यानं जर 14,050 ठरवला तर 50च्या रेटनं म्हणजे जेवढं ठरवलं जेवढा वाढवला त्याच रेटनं पुढे भाव वाढावे अशा पद्धतीनं याच्यामध्ये नियमात बदल करण्यात आलेला आहे। हे शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचं असं अपडेट आहे। त्यामुळे आता याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर ज्या दिवशी हळदीचा लिलाव होतो ज्या दिवशी शेतकऱ्याची हळद व्यापारी खरेदी करतो त्या दिवशी त्या हळदीचा काटा झाला पाहिजे, अन्यथा प्रति पोते 100 रुपये दंड त्या व्यापाऱ्याला लावण्यात येईल। अशा संदर्भामध्ये नियम किंवा बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा शेतकरी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली। आता याला बाजार समिती काय प्रतिसाद देते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरंच जर त्या दिवशी लिलाव नाही झाला म्हणजे त्या दिवशी त्या हळदीचं बीट झालं त्या दिवशी लिलाव झाला आणि त्या दिवशी जर हळदीची खरेदी नाही झाली तर 100 रुपये दंड व्यापारी देतील का यावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे। परंतु सध्या हा निर्णय शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता ह्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जो NCDX चा बाजारभाव आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईनचा बाजारभाव जास्त असतो। आता जवळपास कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की हळदीचा बाजारभाव जवळपास 22,000 असेल तर मार्केट कमिटीमध्ये कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये जा 3-4 हजार रुपयाने हळद स्वस्तच विकत असते। आणि याचं कारण सांगत व्यापाऱ्यांनी सांगलेलं आहे की NCDX ची हळद उच्च दर्जाची असते आणि आम्ही जी खरेदी करतो त्याची गुणवत्ता कमी असते आणि त्याच्या गुणवत्तेनुसार आम्ही हळदीचे बाजारभाव ठरवत असतो। याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं की जरी गुणवत्ता कमी असेल तरी 4,000 रुपयाची तफावत नसते। त्यामुळे शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तफावत 1,000-500 रुपयाची असू द्या पण 3-3, 4-4 हजार रुपयाची तफावत असेल तर आम्ही मार्केट बंद करू। सरळ शेतकरी संघटनेच्या माध्यमातून याला विरोध आहे। याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर NCDX चा बाजारभाव आणि NCDX ची गुणवत्ता बघून आमच्या हळदीला बाजारभाव द्यावा आणि एवढी तफावत नसू नये असं याच्यामध्ये ठरलेलं आहे। आता या बैठकीमध्ये असे निर्णय झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची अपडेट असू शकते हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी। आता हा झाला एक महत्वाचा विषय। आता याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुख्य बाजार समित्यांमध्ये हळदीचे आजचे बाजारभाव काय आहेत याचबरोबर ऑनलाईनचा बाजारभाव काय NCDX चा बाजारभावाचा काय आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, हळदीचे बाजारभाव 1,300 रुपयाने कमी झालेले आहेत। 21,300 रुपये असा ऑनलाईनचा NCDX चा बाजारभाव आहे। त्यामुळे मार्केटमध्ये हळद 17,000 रुपये हायेस्ट विकत आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं 3-4 हजार रुपये प्रमाणे कमी, त्या पद्धतीने 17,000 काही भागामध्ये 18,000 रुपये प्रति क्विंटल हळदीला बाजारभाव मिळतोय। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीचा आपण विचार केला तर त्या हायेस्ट मार्केट 17,000 होतं आणि कमीत कमी 15,000, 16,000, 17,000 रुपयापर्यंत अशा प्रकारे हळदीला बाजारभाव मिळालेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये ती म्हणजे सांगलीमध्ये सुद्धा
हळदीचे बाजारभाव 1,500 ते 2,000 रुपयांनी उतरलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की वरचा बाजारभाव जर 1,300 रुपयांनी उतरला तिकडे 2-3 हजार कमी करायचे, असं व्यापाऱ्यांचं मत आहे. आणि त्यामुळे याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. म्हणजे जसं की परभणी मध्ये जे बाजारभाव सुरू आहेत, परभणीमध्ये सुद्धा 15,000, 16,000, 17,000 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव आहेत परभणीच्या मार्केट कमिटीमध्ये, मार्केट समित्यांमध्ये. त्यानंतर हिंगोलीमध्ये असेल, त्यानंतर कुरुंदा असेल, हिंगोलीची उपबाजार समिती, वसमतची उपबाजार समिती, त्यानंतर सांगली ही महत्वाची बाजार समिती आहे, कारण की सर्वात जास्त क्वालिटीची आणि उच्च दर्जाची हळद ही सांगलीच्या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सांगलीच्या बाजार समितीमध्ये 17,000, 18,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ऑनलाईनच्या बाजारभावामध्ये 300 रुपयाची घसरण आपल्याला पाहायला मिळाली. आता ही घसरण कशामुळे मिळाली हे तर हळद तज्ञच सांगू शकतात, परंतु येणाऱ्या काळामध्ये हळदीचे बाजारभाव नक्कीच वाढतील असं व्यापाऱ्यांचं आणि तज्ञांचं म्हणणं आहे. परंतु जे काही यवतमाळ, विदर्भामध्ये जसं काही बाजारभाव सुरू आहेत तर त्याच पद्धतीने 17,000, 16,000, 15,000 रुपयाचे बाजारभाव सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की सध्या हळदीचे बाजारभाव 17,000, 18,000 किंवा 19,000 रुपयापर्यंत आहेत. मग आम्ही हळद विकावी का ठेवावी, म्हणजे जेणेकरून आमचा फायदा होईल. आता शेतकरी बांधवांनी सध्या जरी हळद विकली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की हळदीचे बाजारभाव साधारणतः चांगले आहेत. परंतु जर याच्यामध्ये कमी झाले तर नक्कीच शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. पण याच्यामध्ये भाव वाढले तर शेतकऱ्यांचा फायदाही होऊ शकतात. म्हणजे नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाव वाढला तर फायदा होईल आणि कमी झाला तर नुकसान होईल. त्यामुळे आता विका. तर शेतकरी बांधवांनी हा निर्णय स्वतः शेतकऱ्यांनी घ्यावा. कारण की आम्ही जर सांगितलं, तुम्ही उद्या म्हणाल की तुमच्यामुळे आम्ही हळद ठेवली, तुमच्यामुळे हळद विकली, आता बाजारभाव वाढले, त्यामुळे हा वैयक्तिक तुमचा निर्णय आहे. परंतु असं आहे की तुम्ही तुमची हळद एकदा सर्व न विकता, तुमच्याकडे 50 कट्टे, 100 कट्टे, 20 कट्टे, 25 कट्टे असे असेल, तुम्ही टप्प्याटप्प्याने तुमच्या हळदीची विक्री करू शकता, तुमच्या बाजारभाव बघून जसं तुम्हाला परवडेल तसं. परंतु सध्या हळदीचे बाजारभाव ऑनलाईनचा रेट 21,000 रुपयापर्यंत, 21,300 पर्यंत आहे. तो 22,600 पर्यंत गेला होता, परंतु काल 1,300 रुपयाने डब्बा कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला बाजारभाव बघूनच आपला माल विकावा, असंच माझं मत आहे. त्यामुळे मित्रांनो, आता शेतकरी संघटनाच्या माध्यमातून या हळदीच्या बाजारभावावर मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये हळदीचे बीड सुद्धा बंद पाडले जात आहे. व्यापाऱ्यांना खरेदी करू देत नाहीयेत. शेतकरी असतील किंवा शेतकरी संघटना असतील, यावरून तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हळद बाजारभावा संदर्भात तुमचं मत काय हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.